विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण वर्णनात्मक निबंध प्रकार पाहिला आहे. दोन त्यातले निबंध मी तुम्हाला वाचून दाखवले. समजावून घ्या व्यवस्थित आणि तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. वारंवार थोड्या 10-10 मिनिटांनी ते ऐकत राहिलं ना, तर तुम्हाला तसं लिहिता येऊ शकतो. लिहिण्याचा प्रयत्न तरी करा. आज आपण निबंधाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, व्यक्तिचित्रणात्मक निबंध. आपण शिकलो आहोत, पण परत एकदा रिपिटेशन घेते, कारण तुम्हाला ते निबंध 10 गुणांसाठी लिहायचा आहे. एकदम जास्त गुण त्यांच्यात मिळणार आहेत. पहा, व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये पान नंबर 132वर तुम्हाला आहे, काढू शकता तुम्ही. व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध. व्यक्तिचित्रणात्मक निबंध कसा लिहायचा आहे तुम्हाला? हुबेहूब वर्णन करायचं आहे त्या व्यक्तीचं. व्यक्तिचित्रणात्मक निबंध. होय, आता ही व्यक्ती कोण असते? तर कोणीही असू शकते. अगदी आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत. कोणताही जो तुम्हाला व्यक्ती आवडत असेल तो तुम्ही व्यक्ती घेऊ शकता. आता आहे तुम्हाला घरी लिहिण्यासाठी, पण जेव्हा परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला एक व्यक्ती निवडायचा, तिथे तुम्हाला हीच व्यक्तीचं वर्णन करा असं येणार नाही आहे. किंवा आलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर अट फक्त एकच, नेमक्या शब्दाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्तवेधक कलात्मक शब्दचित्र तुम्हाला उभं करायचं आहे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या डोळ्यासमोर जशी आहे तशी उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनचरित्र तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसतं. तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य असे वर्णन करणे आवश्यक असते. तुम्ही शिक्षकाच्या नक्कल करता पहा. मग आमचे शिक्षक कसे बोलतात, कसे हातवार करतात तुम्ही. आमच्या मॅडम अशा साडी घालतात, अशी वेणी घालतात, करतात. तसं हुबेहूब चित्र की समोरच्या व्यक्तीला, ती व्यक्ती समोर आली की अरे या कुंटे मॅडम, त्या मुलींनी वर्णन केलं होतं. म्हणजे असं इतकं हुबेहूब वर्णन तुम्हाला या निबंधामध्ये करायचं आहे. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. ती व्यक्ती कशी आहे, नुसतं तुम्हाला शरीरयष्टी किंवा त्यांचा पेहराव वगैरे असं नाही करायचं. त्या व्यक्तीचं कर्तृत्वाचंही वर्णन तुम्हाला करायचं आहे, की काय काय करतात, कसं, कोणते कामं त्यांनी आजपर्यंत केली आहेत, समाजाची सेवा कशी केली आहे. किंवा घरच्या एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला व्यक्तिचित्रण करायचं असेल तर माझी आई, मग ती घरच्यांसाठी कशी आहे, बाहेरच्यांसाठी कशी वागते, लोकांचं मदत कशी करते, हे सगळं तुम्हाला वर्णन करायचं आहे. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद. अजून ते म्हणतात, व्यक्तीचे तपशील नका लिहू, तर ते व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असलं पाहिजे. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळते. व्यक्तिचित्रण मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. वेगळे चांगले विचारसुद्धा त्या व्यक्तीचे असतातच विचार. ते विचार आपण व्यवस्थित मांडले पाहिजे. त्यांनी उदाहरण म्हणून 2 हे दिले. माझे आवडते शिक्षक असतातच आपल्या, की हा शिक्षक आपल्याला खूप आवडत असतो. मग त्या शिक्षकाचं पूर्ण हुबेहूब वर्णन, त्याचे कर्तृत्व, त्याचं शिकवणं, त्याच्या आवडीनिवडी, सगळं ते व्यक्ती विद्यार्थ्यांशी बोलताना, महाविद्यालयात वागताना, सगळ्यांशी कसा असतो हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर माझी आई, ही पण तुम्हाला ओळखीचीच असते, नाही का? लिहू शकता की नाही तिचं. आज आपल्याला तेच पाहायचं आहे. मी 2 निबंध याच्यावरून तुम्हाला वाचून दाखवते की कसे लिहायचे आहेत. आमची आजी. पहा, तुम्हाला त्या एका मुलींचा निबंध लिहिलेला मी वाचून दाखवते. माझ्या मानसी आजीचा आम्ही नुकताच 70वा वाढदिवस साजरा केला. आम्हाला वाटले मानसी आजी आता थकली असेल, तिचे नेहमीचे व्यवहार आता मंदगतीने चालतील. पण कसले काय,
आजी नेहमीप्रमाणे 5च्या ठोक्याला उठली. आता तिचं वर्णन सुरू झालं आहे की कसं काय, कशी करते, कशी वागते. सगळ्यांसाठी चहा केला, स्वतः घेतला आणि बूट पंजाबी ड्रेस घालून बाहेर पडली सुद्धा. त्यानंतर 5:30 वाजता दूध व भाजी घेऊन स्वारी दारात हजर. अर्धा तास व्यवस्थित फिरून आली आहे. घरात आईला नाश्ता करण्यासाठी मदत केली आणि निवांतपणे पेपर वाचन करत बसली. लहानपणापासून मी वयस्क व्यक्तीचे चित्र काढताना हातात काठी घेतलेली, वाकून चालणारी, तोंडाचे बोळके असलेली स्त्री काढली होती. वेशभूषा स्पर्धेत वयस्क स्त्रीच्या वेशभूषा मी थरथर कापणाऱ्या व चाचरत बोलणाऱ्या आजीबाईप्रमाणे केली होती. परंतु मानसी आजी तशी वाटतच नव्हती. काय रहस्य असेल बरं? एकदा तिच्याशी बोलायला हवे. एके दिवशी वेळ काढून मी तिच्याजवळ जाऊन बसले. ती लॅपटॉपवर समाजसेवी संस्थेची माहिती पाहत होती. म्हणजे ही आजी कशी आहे? शिकलेली आहे. लॅपटॉप घेऊन बसली होती आणि काय करत होती की समाजसेवी संस्थेची माहिती ती कलेक्ट करत होती. तिने लॅपटॉप बंद केल्यावर मी तिला विचारले की तू आजी असूनही आजीसारखी का वाटत नाहीस? मानसी आजीच्या चेहऱ्यावर हसू फुलले. ती म्हणाली, बरं झालं तू मला हा प्रश्न विचारलास. असं तुम्ही संवादसुद्धा त्या व्यक्तिचित्रणामध्ये लिहू शकता, कारण तुम्ही आधुनिक पिढीचे आधारस्तंभ. तुम्हाला तर आमच्याही पेक्षा खूप काळ सुदृढ आणि सक्षम राहता येईल. ती पुढे म्हणाली, अगं आम्ही 21व्या शतकातील स्त्रिया आहोत. मीच काय, माझ्यासारख्या बऱ्याच जणी सुदृढ वयस्क तुला दिसतील. माझे 1970-72च्या काळात उत्तम प्रकारे महाविद्यालयीन शिक्षण झाले आहे. तसेच 20व्या शतकाच्या अखेरीस स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागल्यामुळे फक्त चूल आणि मूल यातून आम्ही बाहेर पडलो. कुटुंब सांभाळताना नोकरीचा पर्याय आमच्या पिढीने स्वीकारला आणि तिथूनच आमचा लोकसंपर्क वाढला. विविध प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. घरातल्या 4 भिंतीच्या बाहेरील जग नवे अनुभव देऊ लागले. कारण ही आजी आता घराच्या बाहेर पडून आता तुम्ही पाहता खूप स्त्रिया नोकरीसाठी बाहेर पडल्या आहेत. शहरातल्याच नाही, खेड्यातल्या सुद्धा स्त्रिया नोकरी करू लागल्या आहेत. शेतातल्या ते तर काम त्या करतातच. तुम्ही शेतात काम करणाऱ्या आजीचे वर्णन लिहू शकता. मग ती आजी तिथे जाऊन काय करते, कसं काम करते, कशी. काही याची कापूस वेचायला जातात ना, तर असं म्हणतात की किती 70 किलो 80 किलो एका दिवशी वेचतात म्हणे. माहीत नाही बरं मला, ॲक्च्युली काहीतरी 2-3 टन असं म्हणतात. मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे. पण तुम्ही ज्या मुली शेतीवाल्या असतील किंवा शेतमजुरांशी ज्यांची ओळख असेल त्यांना हे माहीत असू शकते. कारण जेव्हा ते कापूस वेचायला जातात ना, काही जणी खूप सपाटून. माझी जी पोळेवाली बाई आहे ना, ती बाई मला सांगते की तिची वहिनी म्हणे खूप कापूस वेचते. अगदी सकाळी 8च्या ठोक्याला जाते आणि जर खूप मोठा कापूस वेचते म्हणे. एका दिवशी 250, 300, 400 रुपयाचा. काही किलोनी वगैरे देत असतील. मग त्याही व्यक्तीचं तुम्ही वर्णन लिहू शकता. घरातल्या 4 भिंतीच्या बाहेरील जग नवे अनुभव देऊ लागले. त्यामुळे स्त्रिया अर्थार्जन करताच आपले आरोग्य, आहार, ताणतणाव, समायोजन याबाबत सतर्क राहू लागल्या. मी त्यातलीच एक. कुटुंब सांभाळतानाच स्वतःला वेळ द्यायला शिकले. योग्य आहाराबरोबर व्यायाम, योगासने करू लागले. त्यामुळे शरीर आणि मन खंबीर व्हायला मदत झाली. आता तिचं संवाद आहे, म्हणजे ती त्यांच्या तोंडचे वाक्य आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले पाहिजे असं नाही. आजी काय बोलती आहे हे सरळ वाक्य लिहा तुम्ही. माझ्याही आयुष्यात अपघात, आपत्ती आल्या. त्यामुळे मनावर ताणही आला. पण मी त्या ताणाचा सामना करू शकले. माझे स्वतःचे आर्थिक नियोजन व रेडिओ, दूरदर्शनवरील मैत्रिणींचा समंजस सल्ला मला अशा संकटकाळी धीर देण्यास उपयोगी ठरला. आपल्या कुटुंबातील सर्वांशीच माझे पटते असं नाही, पण सर्वांशी जुळून घेण्याचा प्रयत्न मी मनापासून करते. त्यामुळे तुझ्या रागीट आजोबाबरोबर मी समाधानाने संसार करू शकले. सध्या मी निवृत्त आहे आणि समाधानी आहे.
कारण घरातील नेहमीची कामे करून मी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तके शोधायला व वाचायला मदत करते. आता ही आजी नुसती बसली नाही आहे बरं, ती ह्या संस्थांतर्फे अंध विद्यार्थ्यांना मदत करते ते तिने सांगितलं आहे तिच्या शब्दात. आता असेच्या असे शब्द आले पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा वाक्य तयार करू शकता. आवडेल तिथे पर्यटनाला जाते, त्यामुळे मन प्रसन्न राहते. या सगळ्यांमध्ये म्हातारपण माझ्याजवळ येऊ द्यायला मला वेळच मिळत नाही. मानसी आजीकडून मी हे सारे ऐकले आणि ती नेहमी तरतरीत आणि उत्साही का असते हे मला कळले. आपण आता आळस झटकून स्वतःची कामे तत्परतेने करायला शिकले पाहिजे हे मी मनाशी पक्के ठरवले आणि निबंध थांबवला. किती तुम्हाला निबंध 200, 250 ते 300 शब्दात लिहायचा आहे. अगदी सुटसुटीत निबंध लिहिला आहे. दुसरा एक निबंध वाचून दाखवते, आमची आरोग्य सेविका. आता आरोग्य सेविकांशी संपर्क सततच येत असतील, खूप आरोग्य सेविका तुमच्या घरापर्यंत सर्वे करायला आलेले असतील, मग त्यातली आरोग्य सेविकेचं एक वर्णन तिने इथे करून दाखवलेलं आहे. हे कोविडमुळे रे बेटा तुमच्या घरापर्यंत त्या सेविका पोचल्या असतील, शिक्षक पोचले आहेत, कारण गव्हर्नमेंटनी ही जबाबदारी शिक्षकावर दिली होती. शिक्षक सुद्धा तुमच्या घरापर्यंत येऊन पोचला आहे. आमची आरोग्य सेविका. आरोग्य सेविका सर्व गावकऱ्यांचा आधार. ते काय कोणती मावशी म्हणून येते ना, ज्या मुली खेड्यात राहतात ना, त्यांच्या पंचायत समितीमध्ये आशा काहीतरी आहे, आशा या नावाने ती आरोग्य सेविका ओळखल्या जाते. तर ही आरोग्य सेविका खूप बालवाड्याच्या आता सुरू झाल्या आहेत, त्या बालवाड्यांमध्ये पण ह्या आरोग्य सेविका काम करत असतात. सर्व गावकऱ्यांचा आधार. सर्वांशीच त्या जिव्हाळ्याने वागतात. जिव्हाळ्याने वागणे हा त्यांचा स्वभावच आहे. मला ठाऊक आहे ना, आमच्या वाडीवर आल्या की मीच त्यांच्याबरोबर जाते प्रत्येक घरात. त्या प्रत्येक घरात कशा बोलतात हे मी पाहतच असते. मला त्यांचे बोलणे खूप आवडते. मी तसे बोलण्याचा प्रयत्नही करते. सरिताताई आरोग्य सेविका आहेत. आता सरिता, आपल्या इथे आशा नाव आहे, इथे त्या सेविकेचं नाव ठेवलं आहे सरिताताई. सरिताताई आरोग्य सेविका आहेत. त्या कोणते काम करतात ठाऊक आहे का? सर्दी, खोकला, ताप, साधा ताप, डोकेदुखी यावर त्या औषध देतात. जे रुग्ण आहेत ते वेळेवर औषध घेतात का, त्यांची कोणती औषधे संपली आहेत, कोणती आणायची आहेत, कोणती पथ्ये पाळायची आहेत, या सगळ्यांची त्या बारकाईने चौकशी करतात आणि शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांसंदर्भात आम्हाला सूचना देतात. त्यांना प्रथमोपचार चांगला येतो. त्या प्रथमोपचार शिकवतातही. गावातल्या प्रत्येक वाडीवर म्हणजे प्रत्येक गावात जाऊन, वाडी आता वाडी म्हणतात गावाला, म्हणजे प्रत्येक ज्याला आपण हे म्हणतो नगर, तसं प्रत्येक नगरात जाऊन आठवड्यातून एकदा फेरी मारतात. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना मार्गदर्शन करतात. आजारपण आले की हतबल होणारे आमचे गाव आता रोगराईला आत्मविश्वासाने तोंड देते. ह्या आरोग्य सेविका नेहमी वारंवार येण्याने काय झालं, आमच्या गावामध्ये काय बदल झाला, हा पण तिने लिहिला आहे. शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन सरिताताई आरोग्य सेविका बनल्या. त्यांची पहिली नेमणूक झाली ती आमच्या गावातच. नेमणुकीनंतर सुरुवातीलाच त्यांनी काय केले माहीत आहे? त्यांनी प्रत्येक वाडीवर येऊन सभा घेतली. त्या सभेत त्यांनी स्वच्छता, आहार, आरोग्यविषयक माहिती दिली. सर्दी, खोकला, साधा ताप, अतिसार, किरकोळ जखमा या संबंधित कोणती काळजी घ्यायला हवी हे समजावून सांगितले. लोकांच्या मनातल्या अनेक शंका दूर केल्या. त्यावेळी अल्पशा आजाराने त्रस्त झालेले काही जण तिथे होते. त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधही दिले. सगळे लोक खुश झाले. एकदा आमच्या वाडीतील दामू झाडावरून पडला. आता काय घटना झाल्या, त्यांचा कसा संबंध आला, त्यांनी कशी सेवा केली, हे पण वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. एकदा आमच्या वाडीतील दामू झाडावरून पडला. त्याला जबरदस्त मार लागला होता. तो रक्ताने माखला होता. सारखा रडत विव्हळत होता. तेवढ्याच सरिताताई तिथे आल्या.
त्यांनी त्वरेने प्रथमोपचार सुरू केले. दोघांना मदतीला घेतले आणि दामूला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचे केस पेपर तयार करणे, वेगवेगळ्या नर्स व डॉक्टरांना भेटणे, त्यांना सर्व माहिती देणे, या गोष्टी त्यांनी अत्यंत त्वरेने आणि अचूक केल्या. दामूच्या हाताच्या हाडाला खूपच मार लागला होता. हाडांना चिरा पडल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या परिस्थितीत दामूच्या कुटुंबियांना सरिताताईंनी मानसिक आधार दिला. दामूच्या सुशेषे संबंधात तपशीलवार सूचना दिल्या. म्हणजे कसं त्याचं आरोग्याला कशी त्याची हे करायची आहे, निगा राखायची. हॉस्पिटलमध्ये कोणी किती वेळ थांबायचे, काय काय करायचे याचे वेळापत्रकच तयार करून दिले. दामूला घरी आणल्यावरही त्या दामूच्या घरी नियमित येत त्याची सुश्रूषा व्यवस्थित चालावी याची दक्षता बाळगत. एके रात्री सदा आजोबा अचानक आजारी पडले. पॅरेग्राफ करून तुम्हाला निबंध लिहायचा आहे बरं बेटा. प्रत्येक वेळेस नवीन विषय हातात घेतला की नवीन पॅरेग्राफ करायचा. आता सदा आजोबाबद्दल ते लिहिते आहे. एके रात्री सदा आजोबा अचानक आजारी पडले. सर्वजण घाबरले. अशावेळी बोलवणार कोणाला? सरिताताईंनाच. त्या आल्या आणि त्यांनी आजोबांना एक गोळी दिली. कोणाकोणाला दूरध्वनी केले व एक रिक्षा बोलवली आणि आजोबांना स्वतः हॉस्पिटलमध्ये नेले. किरकोळ आजारात सरिताताई डॉक्टरांशी फोनवर बोलून औषधोपचार करतात. साथीच्या काळात त्यांचे मार्गदर्शन असतेच. एखाद्या घरी बाळ जन्माला आले किंवा मृत्यू घडला तर त्या स्वतः घरी जाऊन सगळी माहिती विचारून घेतात, स्वतः फॉर्म भरतात आणि संबंधित अधिकाऱ्याला देतात. जन्म आणि मृत्यूचा फॉर्म भरावा लागतो हे तुम्हालाही माहीत आहे. आजारी पडल्यावर उपचार करण्याबरोबरच आजारी न पडण्यावर त्या भर देतात. त्याचा आग्रह धरतात. कुठेही न थुंकणे, उघड्यावर मलमूत्र विसर्जन न करणे, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करणे आदी संबंधात त्या खूप आग्रही आहेत. खूप हट्टाने सांगतात की तुम्ही असं वागलं पाहिजे. पूर्वी आमच्या गावात घरातल्या सांडपाण्याचे ओघळ घराच्या बाजूलाच वाहत. सांडपाणी अनेकदा साचून राही. सरिताताईंनी सरपंचाला सांगून संपूर्ण गावात शोषखड्ड्याचा प्रचार करायला लावला. शोषखड्ड्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता आली. हे सगळी त्यांची कामं आहेत. अशा या आमच्या सरिताताई त्या प्रेमळ आहेत, सहृदय आहेत. आपले काम त्या तत्परतेने व निष्ठेने करतात. त्यामुळे गावकऱ्यांच्या त्याच्यावर विश्वास बसला आहे. त्याचा साध्या सूचनाही गावकरी मनापासून स्वीकारतात. गावकऱ्यांच्या अंगी आरोग्याच्या काही चांगल्या सवयी मुरू लागल्या आहेत. खरे पाहता आरोग्य सेविका हे एक साधेसे पद आहे, पण या लहान पदावरील सरिताताईंनी स्वतःच्या निष्ठेमुळे गावकऱ्यांच्या मनात मोठे स्थान मिळवले आहे. व इथे येऊन तुम्ही निबंध थांबवला तरी चालतो. म्हणजे सगळी योग्य माहिती, त्यांची कामं, त्यांची वर्णन, त्यांचं सगळं किती निष्ठेने काम करतात हे सगळं तपशीलवार वर्णन त्यात यायचं आहे. निबंध लिहिताना मी तुम्हाला सांगितलं आहे, बोली भाषेत निबंध लिहायचा नाही, प्रमाण भाषेतच निबंध तुम्हाला लिहायचा आहे. नीट व्यवस्थित बेटा. याच्यानंतर आपले अजून 2 प्रकार आहेत. सध्या मी छोटेच हे टाकते. प्रत्येक याचा एक निबंध असे 2-3 तुम्हाला सांगत राहते. म्हणजे तुम्हाला निबंध व्यवस्थित ऐकून घ्या आणि तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. आता याच्यानंतर आपले 2 प्रकार अजून आहेत. एक आहे आत्मवृत्तात्मक निबंध आणि एक राहिला कल्पना प्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. असे 3 प्रकार. आपल्याला 5 प्रकार आहेत की नाही, असे 3 प्रकार आहेत आपले. आपण हे सगळे व्यवस्थित समजावून घेऊ. पुन्हा लिहावं लागणार आहे. तुम्हाला लिहून पहा. जितकं तुम्ही लिखाणाचा सराव ठेवा, परीक्षा तुमची ऑनलाईन होणार नाही असं गृहीतच धरायचं. झाली तर मग काही प्रश्नच नाही.
तुम्हाला लिखाणाचं काही हे पडणारच नाही. पण तुमची ऑफलाईन झाली तर तुम्हाला आता खूप दिवस झाले, सुट्टी आहे, लिखाणाची सवय मोडली, आम्ही लिहू शकत, पण 3 तास तुम्हाला पेपर लिहायचा आहे. मराठीत तुम्हाला खूप लिहावं लागतं. आता ऑब्जेक्टिव्ह पण खूप आले आहेत, पण जे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहेत ना, ते तुम्हाला लिहायचे आहेत 7-7, 8-8 ओळीमध्ये. निबंधसुद्धा तुम्हाला 250 ते 300 शब्दांचा लिहायचा आहे. त्यामुळे लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा. रोज 2 पानं तरी लिहाच. कोणत्याही विषयाचे 5 प्रश्न रोज लिहून पहा, म्हणजे तुमचा अभ्यास तोपर्यंत तयार होऊन जाईल. ठीक आहे बेटा, थांबवू. उद्या आपण घेऊ 3रा आणि 4था प्रकार. ठीक.